गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड व इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या अभिजित भालेरावचा सुतार जनजागृती महाराष्ट्र संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आलाय। काश्मीर ते कन्याकुमारी हे अवघड अंतर 27 दिवस 13 तास पार करून गिनीज ऑफ रेकॉर्ड व इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये जागतिक विक्रम नोंदविणाऱ्या अभिजित भालेरावचा नुकताच सुतार जनजागृती महाराष्ट्र संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आलाय। या कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर धर्माधिकारी हे होते, तर माजी सेवक अशोक साधभाई, मनसे जिल्हा सरचिटणीस संतोष पिल्ले, शिवसेना ठाकरे गट उपजिल्हा प्रमुख सौ शोभाताई दोंदे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी डॉक्टर धर्माधिकारी यांनी संस्थेने तयार केलेली प्रतिमा भेट देऊन गुलाब पुष्प देऊन अभिजित भालेराव याचा सत्कार केलाय। या प्रसंगी डॉक्टर धर्माधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की फिटनेस ही याच्या काळाची गरज असून अभिजित तरुण पिढीसाठी खऱ्या अर्थाने एक आदर्श आहे। मुलांनी खेळाकडे लक्ष देऊन आपला करिअर घडवावे असे यावेळी सांगितले। तर अशोक साधभाई म्हणाले की सुतार जनजागृती संघटना समाजाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देत आहे आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करत आहे असे सांगून संस्थेचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावेळी संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर 200 मीटर धावण्यामध्ये जो रेकॉर्ड आपण आपल्या महाराष्ट्राचं नाव केला, तर अजून जेवढे रेकॉर्ड होते माझं एक टार्गेट होतं का आपले महाराष्ट्राचे नाव राहावं। आपल्या महाराष्ट्राचे आतापर्यंत तीन खेळाडू गेले होते, पण अशक्य झालं। तर प्रवास करायच्या आधी मला एक मित्र भेटला, तो त्यांनी तो प्रवास करता करता थांबलेला होता आणि तो रिटर्न आला। मी नागपूरपासून भेट सोडून दिली आणि रिटर्न आला। तर त्याला मी काही विचारल्या गोष्टी, कसा आहे प्रवास, काय कसं असतं, काय असतं। तर ते प्रवास विचारल्यानंतर त्यांनी मला सांगितलं असंच होतं, मला खूप इंजुरी आहे। त्यांनी प्रॉपर गेला नव्हतं, फिजिओ ते थेरपी असते, डॉक्टर ते घेऊन गेले नव्हतं। तर मी त्या गोष्टीवर पूर्ण अभ्यास केला आणि प्रवासाला सुरुवात केली आणि गिनीजला एंट्री केली। 3 महिने आधी जानेवारीमध्ये एंट्री केली। एंट्री केल्यानंतर मला एक्सेप्टचा मेसेज आला। एक्सेप्ट झाल्यानंतर मी प्रवास चालू केला। प्रवास चालू केल्यानंतर एक जास्त संकट मोठं उभं राहिलं का आर्थिक सहाय्याची जास्त गरज होती आणि एक मला ऑफर आली होती का तुम्ही हरियाणाच्या नावावर खेळा आणि हा रेकॉर्ड करा आमच्या नावावर आणि आम्ही सर्व खर्च तुम्हाला देतो। पण एक मनात जिद्द होती का आपला रेकॉर्ड आपल्या महाराष्ट्राचे नाव करायचं, कारण आपला जन्म महाराष्ट्रात झालेला होता। तर त्यावेळेस प्रवास चालू करता करता भरपूर ठिकाणी गेलो मी मदत मागण्यासाठी, पण स्पोर्टला शक्यतो कोणी मदत देत नाही। खरं सांगायला गेलं तर मी भरपूर समाजामध्ये पण भरपूर मदत मागितली, भरपूर हे केलं, पण मी एक शाळेत स्पोर्ट टीचर आहे। तर खरं सांगायचं राजकीय पक्षांमध्ये नाही, पण मला जास्तीत जास्त मदत प्रत्येक शाळेमधून मुलांनी 50-50, 60-60 हजार रुपयाची मदत केली, 10-10, 20-20 रुपये काढून। तर स्पोर्टला कुठंतरी आपल्या महाराष्ट्राला कमी समजतात। ज्यावेळेस मी ऑलिम्पिकमध्ये सुद्धा जाऊ शकत होतो, पण आपल्या भारताची एक परंपरा आहे का तुम्ही ज्यावेळेस स्पर्धा खेळता खर्च तुम्ही लावा, नंतर आम्ही देतो। पण आपली परिस्थिती नसल्या कारणाने ते ट्रायल खेळू शकलो नाही। त्यानंतर हा प्रवास चालू केला, नंतर भरपूर जणांनी सपोर्ट केला। पण त्यानंतर मध्येच ते पहलगामचं वातावरण थोडं खराब होतं, तर तिथं जाणं शक्य नव्हतं, कारण की पठाणकोटपासून पुढं एंट्री बंद होती आणि आम्हाला जी रेस चालू करायची ती लाल चौकपासून चालू करायची ती श्रीनगरपासून। तर तिथून आम्हाला जे CRPF प्रोटेक्शन घ्यावं लागलं। तर CRPF प्रोटेक्शन घेतल्यामुळे आम्हाला तिथं फक्त 12 तासात पोहोचू शकत होतं। आणि एक अशी घटना झाली, तिथे जातात आमचे बुटं चोरीला गेले होते, कारण की जेवढे बुटं होते पळायचे तेच आमचे चोरीला गेले। त्याच्यामुळे तर पुढचा प्रवास करणं शक्य नव्हतं, पण एक मनात जिद्द होती का काहीतरी करायचं, कारण की भरपूर महाराष्ट्रातून अपेक्षा होत्या का आपला रेकॉर्ड व्हावा। तर खरं सांगायला गेलं तर मी फक्त 2 शूजवरती रेस केली होती आणि पूर्ण लिगामेंट अजून पण जाम माझ्या। तर त्या लिगामेंटला आम्ही थेरपी करून 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 पूर्ण प्रवास केला आणि ज्यावेळेस काश्मीरमधून आम्ही प्रवास चालू केला, खरं तर हा महाराष्ट्र 1 मेला चालू करत होता महाराष्ट्र दिनाला, पण तो 30 एप्रिललाच आम्हाला चालू करायला लागला। तर 30 एप्रिलला चालू केल्यानंतर आम्हाला फक्त तिथं 12 तास पोहोचू शकत होतं, कारण की माझं जे टार्गेट होतं 20 तास पळणे 4 तास झोपणे आणि दिवसाला 140+ किलोमीटर पळणे। तर ज्यावेळेस काश्मीरमधून चालू केलं जम्मूपर्यंत हा 250 किलोमीटरचा प्रवास आहे। या प्रवासाला मला 3 दिवस लागले, तर 1 दिवस मला कव्हर करायचा होता। तर त्यानंतर जम्मूपासून पुढे प्रवास केला आणि काय हायेस्ट मी 175 किलोमीटर कव्हर करून तो मागचा जो टाइम येतो, मागचा जो किलोमीटर होते कव्हर करून पुढचा प्रवास चालू केला। प्रवासात भरपूर अडचणी आल्या। पंजाबमध्ये 3 दिवस कंटिन्यू पावसामध्ये पळत होतो। त्यानंतर नागपूरमध्ये आल्यानंतर
भरपूर म्हणजे सत्कार वित्कार केला लोकांनी, तर ते एक मोटिवेशन भेटायचं. आणि रात्री आम्ही पुन्हा 20 तास पाळायचो, 4 तास झोपायचो. झोपायचा 12 ते 3 वाजेपर्यंत राहायचा आणि पूर्ण रात्र पाहायचा, असा प्रॉब्लेम राहायचा. आणि ज्यावेळेस सेलिंगमध्ये गेलो, सेलिंगमधून पुढे आम्हाला अजून प्रॉब्लेम यायला लागले. तिथं जे पोलीस लोक होते त्यांचे, तर तिथून पुढे निघाल्यानंतर आम्ही लोकल गाडी करून पुढे प्रवास चालू केला. आणि बाकीच्या नंतर तो प्रवास चालू केल्यानंतर जो माझा रेकॉर्ड झाला काश्मीर ते कन्याकुमारी, मी एक सोबत 2 रेकॉर्ड केले, एक गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड. पहिला जो रेकॉर्ड होता तो 45 दिवस 17 तासात होता. आणि आपण जो आता रेकॉर्ड केला तो 27 दिवस 13 तास 12 सेकंदात कंप्लीट करून आपल्या महाराष्ट्राचे एस मराठी न्यूजसाठी बापू चव्हाण, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.